2 ते 3 महिने झालेत आणि तुम्हाला पाळी आली नसेल तर ह्याला आयुर्वेदानुसार अनार्तव म्हणतात. आपल्याला 28 दिवसानंतर पाळी येणं हे खूप महत्वाचं आहे. जर पाळी आली नसेल तर ओव्ह्युलेशन आपल्या शरीरात नीट होत नाही आहे. आपल्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स असू शकतो. त्याचबरोबर हॉर्मोनल इम्बॅलन्स सुद्धा आपल्या शरीरात असू शकतो. जसं अँड्रोजन लेवल वाढलेल्या असतील किंवा इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन लेवल्स ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन झालेलं असू शकतं की ह्यामुळे पाळी येणं हळूहळू बंद होतं. अशा वेळेस शरीरामध्ये PCOS, PCOD की ज्याला आपण आता PMOS असं म्हणतो हे सुद्धा आपल्या शरीरात असण्याचे चान्सेस आहेत. अशा वेळेस पुढील 4 उपाय हे नक्की करा की ज्याने पाळी येण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल. पहिला म्हणजे उसाचा रस, ह्याचं सेवन तुम्ही रेग्युलर करू शकता. दुसरा म्हणजे पपई, ह्याचं सेवन तुम्ही करायचं आहे. तिसरं म्हणजे काळे तीळ आणि गाजर बीज ह्याचा काढा करून घ्यायचा आहे आणि पाळी येण्याच्या आधी 15 दिवस त्याचं सेवन करायचं आहे. आणि चौथा उपाय म्हणजे एक खारीक तुम्हाला रोज खायची आहे. हे केल्यानंतर पाळी येण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आणि ह्याच बरोबर सूर्य नमस्कार नक्की करा की ज्याने हॉर्मोनल इम्बॅलन्स रेग्युलेट व्हायला मदत होणार आहे. हे रील तुमच्या मैत्रिणींना नक्की पाठवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.